नमस्ते सर्वांना. आज आपण एसीच्या स्ट्रॅटेजीबद्दल चर्चा करणार आहोत. जो यूपीएससीमध्ये जो एसी लिहिला जातो आणि एमपीएससीचे जे आता गॅझेटेड पोस्ट आहेत, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांना जो आहे ना सेंट्रलचा सिलेबस टाकल्यामुळं एसी कशा पद्धतीने लिहायचा असतो, त्याबद्दल आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. आता एसी लिहायचा असतो, कळालं का? एसी हा आपण ठरवून नसतो लिहित, हा लिहायचा असतो. लिहायचा असतो म्हणजे काय माहिती आहे का? एसी लिहिताना काही स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला एक सांगतो, की फॉर एक्झाम्पल जनरल स्टडी पेपर फर्स्ट, जनरल स्टडी पेपर सेकंड, थर्ड, फोर्थ, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणा किंवा इतर जे काही सब्जेक्ट असतील ना, त्याच्यापेक्षा एकदा कमी जरी मेहनत केली ना, इथं चांगले मार्क्स पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि नंबर सेकंड, या पेपरला जर कॅज्युअली जर घेतलं ना, कमी मार्क्स पडण्याचे सुद्धा चान्सेस तितकेच असतात. त्या दृष्टिकोनातनं एसीला प्रॉपर मेहनत केली ना, तर कमी कालावधीमध्ये चांगले मार्क्स याच्यामध्ये घेता येतात. सो प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, त्याचे काहीतरी स्टेप असतात. त्या 3 स्टेपमध्ये आपण जर विचार केला ना, त्याचा इंट्रो कशा पद्धतीने लिहायचा आहे, त्याच्या बॉडीमध्ये काय-काय डायमेन्शन्स आले पाहिजे, त्याचं कन्क्लुजन कसं आलं पाहिजे, या 3 पॉइंटमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल एसे लिहिताना ना इंट्रो कसा लिहायचा असतो इंट्रो. आता फॉर एक्झाम्पल कसं माहिती आहे की एक एसे घेतला आपण विजडम इज फाइंडिंग ट्रूथ. कळालं का? विवेक सत्य को खोज निकालता है. म्हणजे जसं हिंदीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. विवेक सत्याचा खोज घेतो, विवेक सत्याचा शोध घेतो, असं मराठीमध्ये सुद्धा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला हा एसेला डिस्क्राईब करायचा आहे. हे काय असतं माहिती आहे का? एसेमध्ये आज करंटला 2 टाइपमध्ये विचारले पूर्वी 2 टाइपमध्ये एसे लिहिला जायचा. म्हणजे ठराविकच पॉइंट दिला जायचा आणि त्याला इलॅबोरेट करावं लागायचं आपल्याला. परंतु करंटला काय झालं, करंटला काय सिच्युएशन झाली, एक फिलॉसॉफिकल एसे भरपूर येतात. फिलॉसॉफिकल एसेला नाही का, त्याला आपल्याला बारीक तोडायचा असतो, कळालं का? त्याला छोट्या-छोट्या अँगलमध्ये ज्यावेळेस आपण तोडतो ना, त्यावेळेस तो एसे चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब करता येतो. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल असे 2 आपण एसेच्या बाबतीत एक एक्झाम्पल जर घेतलं, तर त्याबद्दल 2 एक्झाम्पल घेऊया, म्हणजे त्याच्यात तुम्हाला समजेल नेमकी एसे लिहायचा तरी कसा असतो. सो पहिल्यांदा स्टार्टिंगला इंट्रो कसा लिहायचा माहिती आहे का? इंट्रोमध्ये आपण स्टोरीने सुद्धा स्टार्ट करू शकतो, कळालं का? स्टोरीने स्टार्ट करू शकतो किंवा इंडेक्सेसने स्टार्ट करू शकतो किंवा एखादा ग्लोबल लेव्हलचा, इंडियन लेव्हलचा एखादा रिपोर्ट्स आहे, त्यांनी स्टार्ट करू शकतो. नंबर 3 की एखादं म्हणजे एक पोएम लिहू शकतो आपण. पोएमनी सुद्धा स्टार्ट करू शकतो. त्याला खाली इलॅबोरेट करू शकतो. म्हणजे आज जवळपास इतक्या शब्दांमध्ये आपल्याला 1000-1200 शब्दांमध्ये लिहायची म्हणजे आपल्याकडे प्रॅक्टिस असली पाहिजे. ज्यावेळेस आपण ही प्रॅक्टिस करतो आणि त्यावेळेस ते आपला वर्डचा जो साठा असतो ना, तो आपल्याकडे प्रॉपर येतो. आता उदाहरण तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला. म्हणजे एसे लिहायचं कसं असतं माहिती आहे का? एसेमध्ये काही स्टोरी असतात. फॉर एक्झाम्पल आहे ना, विवेक इज फाइंडिंग ट्रूथ. विवेक सत्याचा शोध घेतं. विस्डम इज फाइंडिंग ट्रूथ. कळालं का? तर याच्या बाबतीत आपल्याला याच्यामध्ये सांगायचं म्हटलं, जर आपण स्टोरीने सांगायचं म्हटलं, तर तुम्ही कशी स्टोरी बनवू शकता? पहिली एक एक्झाम्पल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे ना, काय झालं होतं युरोपीय देशांमध्ये ना, एक धार्मिक धर्मगुरू होते. त्यांनी ना स्वतः आयुष्याच्या शेवटी त्यांनी एक आपल्या शिष्यांना सांगितलं होतं, की मी ज्यावेळेस जाईल ना, त्यावेळेस माझ्या कबरीवर आहे ना, कोणी काही तिथं फुलं वाहू नका, कोणी काहीच करू नका. फक्त एक छोटंसं पत्र आहे ना, तिथं चिटकून द्या. चिटकून द्या. तर जो काही व्यक्ती माझ्या कबरीवर येईल, धार्मिक गुरूंनी सांगितलं, जो काही माझ्या कबरीवर येईल, तो ते पत्र वाचेल आणि त्याच्यातनं काहीतरी शिकवून गेला आणि आयुष्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. सो त्याच्यासाठी एक संदेश असेल, मेसेज असेल. त्यांनी काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, ज्यावेळेस मी छोटासा होतो ना, त्यावेळेस जगाला बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु जगाला जगाला बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु जसा-जसा मोठा होत गेलो थोडा-थोडा, त्यावेळेस समजलं की या जगाला बदलवणं इम्पॉसिबल आहे. त्यावेळेस मी काय ठरवलं की आपल्या कॉन्टिनेंटला बदलायचा प्रयत्न केला. कॉन्टिनेंटला बदलायचा प्रयत्न केला. ते सुद्धा वाटलं की हे इम्पॉसिबल आहे. कारण की हे शक्य झालं नाही. मेहनत केली त्या दृष्टिकोनातनं, पण ते सक्सेस झालं नाही. नंबर जर थोडा अजून मोठा होत गेला, थोडा अजून मॅच्युअर होत गेल्यानंतर त्याला समजलं की आपण आपल्या देशालाच बदललं पाहिजे. कळालं का? मग देशाला बदलण्यासाठी त्याने दिवस-रात्र मेहनत केली, दिवस-रात्र काम केलं. सगळ्यांचे मत परिवर्तन करवण्यासाठी तो दिवस-रात्र झगडला. परंतु ते सुद्धा पॉसिबल झालं नाही. त्याच्यानंतर त्याच्या मनात आलं की मी माझ्या स्टेटलाच बदललं पाहिजे, राज्यालाच बदललं पाहिजे. कळालं का? मग राज्याला बदलण्यासाठी त्याने दिवस-रात्र एक केला, परंतु शेवटी त्याला सुद्धा पॉसिबल नाही झालं. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी तिथं सुद्धा मेहनत केलेली ती सुद्धा वाया गेली. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं काय, की यार महाराष्ट्राला किंवा स्टेटला बदलण्यापेक्षा नाही का, आपण एक काम केलं, आपल्या गावालाच बदललं किंवा आपल्या डिस्ट्रिक्टलाच बदललं तर सफिशियंट असेल. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी पुन्हा काम केलं.